मोहोळचे आमदार राजू खरे ठरले राज्यस्तरीय पुरस्काराची मानकरी. सभापती राम शिंदेंच्या उपस्थितीत पुण्यात सन्मान. पाणी प्रश्न आणि गोरगरिबांच्या मदतीची दखल. मोहोळचे आमदार राजू खरे यांना राज्यस्तरीय सरपंच परिषद पुरस्कार. पुण्यात आमदार राजू खरे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव. सभापती राम शिंदे यांच्या हस्ते झाला सन्मान. पुण्यातील बाणेर रोडवरील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा इथं गुरुवारी 30 एप्रिल रोजी हा सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक श्री राम शिंदे, विधान परिषद सदस्य माननीय आमदार श्री श्रीकांतजी भारतीय आणि आमदार राजू खरे यांची दमदार उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक श्री राम शिंदे, मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या सरपंच परिषदेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण या सोहळ्यात मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांना त्यांच्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक श्री राम शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन हा गौरव करण्यात आला. आमदार राजू खरे यांच्या कार्याची दखल सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीनं आमदार राजू खरे यांच्या जनसेवेचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींची दखल घेण्यात आली. पाणी प्रश्न, मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, आरोग्य सेवा, गरीब व गरजू रुग्णांना दवाखान्यासाठी केलेली आर्थिक व तातडीची मदत, मोहोळ मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी केलेली मदत, या सेवाभावी वृत्तीमुळेच आमदार राजू खरे यांची निवड या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं. ग्रामीण विकासाचा सन्मान. या सोहळ्यात केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या आणि समाजासाठी झटणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सरपंच परिषदेच्या वतीनं आमदार राजू खरे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा सभागृहात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे. हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा सन्मान आहे. आमदार राजू खरे पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भावना. या सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने सरपंच, उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. देणार आहोत. यानंतर माननीय आमदार राजू ज्ञानू खरे साहेबांना विनंती आहे आपण सभागृहात संबोधित करावं. हेतू शुद्ध ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आपल्याला यशापासून कोणी रोखू शकत नाही. त्याचा आदर्श उदाहरण म्हणजे माननीय आमदार राजू ज्ञानू खरे साहेब. आपणास विनंती आहे आपण संबोधित करावं. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे आणि जो पुरस्कार मला देण्यात आला तो माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब, विधान परिषदेचे सभापती यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित श्रीकांतजी भारतीय, पोपटराव पवार, मंजाताई कायंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, आमचे पद्मभूषण पोपटराव पवार व सर्व सहकारी. अनेक मान्यवरांना बोलायचं असल्यामुळं मी अधिक वेळ बोलणार नाही, परंतु राम शिंदे साहेबांना आवर्जून मला त्यांच्या हस्ते ज्यावेळेला मी पुरस्कार घेतला तर शिंदे साहेब खऱ्या अर्थानं मला धन्य वाटलं की हा पुरस्कार मिळत असताना एक 5 मिनिटं आपली घेतो की ज्यावेळी मी ज्या मोहोळ मतदारसंघातून 2024ला विधानसभेचा आमदार म्हणून तब्बल 31,000 मतांनी निवडून आलो, त्याच्या अगोदरचा काळ असा होता की आमच्याकडे प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये आमच्या मोहोळ शहरात 20 दिवसानंतर पाणी यायचं. आता 20 दिवसानंतर जर पाणी यायचं असेल तर मग मधले 19 दिवस काय परिस्थिती असेल तर 50 रुपयाला हंडा विकत घेतला जात होता. आता पाण्याची समस्या ही आमच्या आया बहिणी इथं बसल्यात, त्यांना जास्त आहे. उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पाण्याशिवाय त्यांचं कुठलंच काम होत नाही. शिंदे साहेब, आमच्याकडे कुठला कारखाना नव्हता, सूतगिरणी नव्हती, बँक नव्हती, परंतु 1991ला शिवसेनेचा शहर प्रमुख झालो ते 2024 पर्यंत तब्बल 35 वर्षाची लढाई. मी पहिले 5 टँकर त्या शहराला दिले, नंतर कमी पडल्यानंतर पुन्हा 5 टँकर लावले आणि
सर्व सरपंच आपण इथं उपस्थित आहात. तब्बल 17 टँकर 20-20 हजार लिटरचे 10 आणि 14-14 हजार लिटरचे 7 टँकरनं 76 दिवस दिवसातनं 3 टाइम मी मुबलक प्रमाणामध्ये त्या दुष्काळामध्ये लोकांना पाणी पाजण्याचं काम केलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सरकारची लाडकी बहीण ही माझ्या मोहोळमध्ये चालली नाही, परंतु पाणीवाला दादा चालला आणि तब्बल 31,000 मताधिकांनी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेलो. हा पुरस्कार मिळत असताना मला शिंदे साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला, कारण माझा 36 वर्षाचा काळ हा शिवसेनेमध्ये गेला. त्यामुळे राम शिंदे साहेब आमदार म्हणून, मंत्री म्हणून, कारण ते आणि आम्ही पंढरपूर फार जवळच 2-2.5 तासाचं अंतर, पण मी शिंदे साहेबांना नेहमी बघत आलो. शिंदे साहेबांना आमदार म्हणून बघितलं, शिंदे साहेबांना मंत्री म्हणून बघितलं, मुंडे साहेबांबरोबर बघितलं. आणि शिंदे साहेब त्याच लढाईमध्ये, त्याच चळवळीमध्ये मी 35 वर्षाच्या कालखंडानंतरनं एक शिवसैनिक ते एक आमदार असा प्रवास माझा झाला. मी स्वतःला धन्य समजतो. मग शेटे साहेब बोलले ह्या गोष्टीला या सर्व सरपंचाला कळावं आणि सभापती आपले शिंदे साहेबांना कळावं की लाईटच्या बाबतीमध्ये आता मुबलक प्रमाणामध्ये लाईट आहे असं आपण शेटे साहेब सांगितलं. पण शेटे साहेब, मी ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून आलो, मी 3 तालुक्याचा आमदार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की शिंदे साहेब रात्री 6 वाजता लाईट जाते. रात्री 6ला लाईट गेल्यानंतर ना ती लाईट रात्री 10:30 वाजता येते. आता संध्याकाळी 6 ते 10:30 आमच्या आया बहिणी स्वयंपाक करायचा टाइम, आमची मुलं 10वी पर्यंतचे असतील तर त्यांना अभ्यास करण्याचा टाइम, कॉलेजमध्ये असेल तर त्यांना अभ्यास करण्याचा टाइम, शेतकरी कोडबा कुट्टी करायची आहे, लाईट नसेल तर कुट्टी मशीन बंद, दुधाची धारा काढायच्या मशीन बंद, पूर्ण अंधार. आणि त्याच्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज अंधार तिथं 6 ते रात्री 10:30-11 या कालखंडामध्ये होतो. दिवसात 25 वेळेला लाईट जाते. म्हणून शेटे साहेब, आपण मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत, मुख्यमंत्र्यांना एकदा हे सांगा, कारण बजेटच्या अधिवेशनामध्ये विद्युत विभागावर मुख्यमंत्री महोदय बोलले, परंतु त्यानंतरनं हा अंधार पसरला. त्यामुळे ह्या ग्रामीण भागामध्ये ह्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी सरपंच परिषदेचं मनापासून आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम.